21 जूनला होणार नीटची फेर परीक्षा. एनटीएनं जाहीर केली नीट परीक्षेची नवी तारीख. पेपर फुटीमुळे रद्द केलेली 3 मे रोजी झालेली परीक्षा. नीट पेपर फुटी प्रकरणातील मनीषा वाघमारेला रात्री उशिरा सीबीआयकडून अटक. बँक व्यवहार आणि कॉल डिटेल्सची तपासणी केल्यानंतर अटकेची कारवाई. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यानं दरवाढ. वाहनधारकांच्या खिशाला कात्री. निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेसची टीका. महागाई मॅन, मोदींनी जनतेवर हंटर चालवला, काँग्रेसचा टोला. एअर इंडियाचाही प्रवास महागला. इंधनाचे दर वाढल्यानं विमानाचं तिकीट महागलं. दिल्ली मेलबर्न हे तिकीट 2,76,000च्या घरात, तर दरमहा 400 विमान उड्डाणंही रद्द. सामान्यांच्या खिशाला आणखी झळ. घाऊक महागाई 42 महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर. महागाईचा दर 3.88 वरून थेट 8.30%. घाऊक महागाईचा उच्चांकी भडका. इंधन बचतीसाठी राज्य सरकारची काटकसर मोहीम. मुख्य सचिवांचे 19 सूत्री आदेश लागू. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते रद्द, तर आठवड्यातून 1 दिवस बस, मेट्रो किंवा लोकलनं प्रवास बंधनकारक. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना. मोदींचा UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली दौरा. मोदी आज संयुक्त अरब अमिरातीला जाणार. कोकणातल्या बागायतदारांचा आज मुंबईत मोर्चा. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा नेण्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी ठाम. मुंबईत आजपासून 10% पाणी कपात लागू. तलावातील पाण्याची पातळी खालावल्यानं पाणी कपात. पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना. म्हाडा घोटाळ्याच्या धक्क्यानं नाशिक पालिकेतील नगररचना विभागात खळबळ. अटकेच्या भीतीनं अनेक बडे अधिकारी भूमिगत असल्याची चर्चा. शहर अभियंत्यांसह कार्यकारी अभियंते अचानक रजेवर. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा आजपासून 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक. कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल. नियमित रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही. 48 तासात मान्सून अंदमानात दाखल होणार. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, तर राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचाही इशारा. होर्मुझची सामुद्रधुनी सगळ्या व्यापारी जहाजांसाठी खुली. मात्र इराणच्या नौदलाशी समन्वय साधणं अनिवार्य. ऊर्जा संकटात सापडलेल्या देशांना मोठा दिलासा. विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. परळच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.